नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या YouTube चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल काय मोदीमुळे संपली आता देशांतर्गत बाजारातील सोयाबीनच्या भावातील तेजी। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। काय मोदीमुळे आता संपली देशांतर्गत बाजारातील सोयाबीनच्या भावातील या ठिकाणी तेजी। हा तुमच्या मनातील सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। हा माझ्या मनातील सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे, काय खरंच मोदीमुळे संपली आता देशांतर्गत बाजारातील सोयाबीनच्या भावातील या ठिकाणी तेजी। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत रहा। व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा। YouTube वर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। फेसबुक वर व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल काय मोदीमुळे संपली देशांतर्गत बाजारातील सोयाबीनच्या भावातील या ठिकाणी तेजी। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। खरंच काय मोदीमुळे आता संपली देशांतर्गत बाजारातील सोयाबीनच्या भावातील तेजी। सध्याच्या कंडिशनला जर सोयाबीनचा बाजारभाव बघितला तर देशांतर्गत बाजारात सोयाबीनची बाजारभाव पातळी 4500 ते 4800 च्या दरम्यान दिसत आहे। मागच्या 4 आठवड्यापासून देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव जशास तसा आहे। मग अशा वेळी आपण प्रश्न विचारला आहे, काय मोदीमुळे संपली आता देशांतर्गत बाजारातील सोयाबीनच्या भावातील या ठिकाणी तेजी। तर मोदीचा आणि सोयाबीनच्या बाजारभावाचा संबंध काय हे बघणं गरजेचं आहे। यासाठी 1.5 वर्षापूर्वीची गोष्ट आपल्याला आठवावी लागेल की जेव्हा मोदी सरकारने देशामध्ये खाद्यतेलाच्या भावाचा भडका उडाला होता, त्यावेळेस त्या ठिकाणी मोदी सरकारने 35% जे खाद्यतेल आयात शुल्क होतं त्याला 5% आणलं आणि ते आजही सुरू आहे। यामुळे देशांतर्गत बाजारात खाद्यतेलाचा लोंढा आला आणि देशांतर्गत बाजारातील सोयाबीनचे बाजारभाव घसरले। पण हे गेल्या वर्षीच झालेले, याचा या वर्षीशी काही संबंध नाहीये। म्हणजे याचा अर्थ मोदीमुळे संपली सोयाबीनच्या भावातील तेजी चुकीची गोष्ट आहे। तर तेजी आली का होती बरं? 4400 4500 चा भाव 5200 पर्यंत गेला कशामुळे होता? तर तो गेला होता ब्राझीलमध्ये पाऊस कमी पडला, तिथून भाव उतरला का? ब्राझीलमध्ये पाऊस चांगला पडला। आणि आता भाव वाढणार का? तर ब्राझीलमध्ये बायोडिझेलचा वापर वाढणार आहे। म्हणजे मोदी सरकारचा या सोयाबीनच्या भावासोबत संबंध दिसत नाही। ब्राझीलमुळे सोयाबीनची तेजी संपलेली आणि या ब्राझीलमुळे सोयाबीनचा भाव वाढणार आहे। एवढी मात्र गोष्ट खरी की मोदी सरकारने आयात शुल्क वाढवलं तर सोयाबीनच्या बाजारभावात 200-300 ची तेजी येऊ शकते। म्हणजे मोदी सरकारने तेजी संपवली का? तर नाही, तर ही ब्राझीलची असणारी करामत आहे। ते त्या ठिकाणी कसे मागणी पुरवठ्या स्थितीनुसार होते। मग भविष्यात देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव वाढणार का? तर 100% वाढणार, पण 5000 रुपयाच्या आसपास भाव जास्त काळ राहील आणि हायेस्ट भाव 5200 च्या आसपास जाण्याची या ठिकाणी शक्यता दिसत आहे। मग विक्रीचा विचार करत असाल तर सोयाबीनचा बाजारभाव 4800 च्या आसपास मिळाला की तिथे 25% सोयाबीनची विक्री करा,
5,000च्या भावावर 50% सोयाबीन विक्री करा आणि त्यानंतर तुम्हाला जर 100-200 तेजी दिसली तर 5,100 किंवा 5,200च्या भावावर आपल्या गरजेनुसार 25% सोयाबीनची विक्री केली तर आपला होईल 100% या ठिकाणी फायदा। मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार, सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा। यूट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। फेसबुकवर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला या ठिकाणी जे आहे मित्रांनो लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।